तर खारगे समितीचा हा अहवाल अजून आलेला नाही आणि पार्थ पवारांचं एफआयआर मध्ये नावच नाहीये। एफआयआर मध्ये नाव नसेल तर क्लीन चिट कशी? पुणे प्रकरणामध्ये पार्थ बाहेर येऊ शकत नाहीत। आपला लढा हा हायकोर्टातही सुरू राहणार असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। पण ही माहिती खरी नाही असं आता त्या विभागाकडनं स्पष्ट झालेलं आहे। अजून याची शेवटची मीटिंग होणं बाकी आहे, त्यामुळे पार्थ पवारला कुठचीही क्लीन चिट मिळालेली नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती आणि पवार कुटुंबावरती अजितदादाच्या जाण्यानं हा मोठा आघात त्या ठिकाणी झालेला आहे। या धक्क्यातून आम्ही सावरत असताना रिचार्जवर चालणाऱ्या ताई परत एकदा जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी एक सनसनाटीचा आरोप करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न त्या करतायत। खरं तर त्यांनी आज जी पारदादा प्रकरणावरती भाष्य केलेलं आहे ह्याच्या आधीही 2 वेळा चुकीची माहिती ही महाराष्ट्राच्या जनतेला हे त्यांनी देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। मोठी समितीचा अहवाल म्हणून महाराष्ट्राची फसवणूक आणि दिशाभूल करण्याचं काम अंजलीताईने केलेलं आहे।